चला आज एक युनिक सँडविच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते जी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. इथे मी 3 अंडी उकडत ठेवली आहेत आणि आपण बिर्याणीसाठी कसा कांदा कट करतो बरिस्तासाठी तसा उभा कांदा कट करून घेतला आहे, त्याला छान मोकळं करून घेतलेलं आहे आणि इथे तेलावरती मी हा छान फुल फ्लेमवरती क्रिस्पी होईपर्यंत मी ह्याला छान तळून घेतलेला आहे. आता अंडी उकडत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्याने अंडी अजिबात उकडताना फुटत नाहीत. नाहीतर बऱ्याचदा अंडी पाण्यातच फुटतात आणि ती विचित्र होतात. तर आता इथे माझा कांदाही छान तळून झालेला आहे. खूप ब्राऊन करू नका, नाहीतर कडवट टेस्ट लागेल. हलका ब्राऊन करायचा, कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा तो थोडा कलर डार्क होतो. छान असं त्याला मोकळं मोकळं करायचं आणि फॅनखाली एक 5-10 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, त्याला तूप लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी ह्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. क्रिस्पी कुरकुरीत असे थोडे हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत. इथे अंडी उकडून झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता एकही अंड फुटलेलं नाही आहे. छान त्याचं आपल्याला कवर काढून घ्यायचे आहेत आणि अंड्याचं मी तरी इथे 2 असं मधनं सेंटरमधनं कट करते. तुम्हाला जर खूप मोठे पीस वाटत असतील तर तुम्ही एका अंड्याचे 3 पीसेससुद्धा करू शकता. इथे मी ब्रेड घेतला आहे, त्यावरती मी इथे सँडविच स्प्रेड लावते आहे. तुमच्याकडे जर हे स्प्रेड नसेल तर मेयोनेजमध्ये थोडंसं केचप ॲड करून तुम्ही तेही लावू शकता किंवा बार्बेक्यू स्प्रेडसुद्धा मिळतं, ते सुद्धा अप्रतिम लागतं ह्या सँडविच बरोबर. ह्याला मी स्प्रेड सगळीकडे हा लावून घेतलेला आहे. त्यावरती कट केलेली ही अंडी ठेवलेली आहेत. तुम्हाला हवा असेल तर चाट मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता वरती, थोडंसं स्प्रिंकल केला तरी चालेल. हे दुसऱ्या ब्रेडवरती तुम्हाला हवा तो स्प्रेड लावा, केचप लावा किंवा हिरवी चटणी लावली तरी खूप छान टेस्ट येते. ह्याला प्रेस करायचं आणि वरनं मला केचप आवडतो. मस्त चिप्स बरोबर हे सँडविच अप्रतिम लागतं.